नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषी मित्र अविनाश मेमाने. शेतकरी मित्रांनो, मेमाने कृषी हा यूट्यूब चॅनल फुल शेतीवर ज्यावेळेस काम करतोय त्यांचा गुलाब, गुलछडी, शेवंती, अस्तर, झेंडू, शोभिवंत, सूर्यफूल. शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत शोभिवंत सूर्यफुलाचा जो वापर आहे शेतकरी तेल बियासाठी करायचे. रेग्युलर जे सूर्यफूल यायचं ते शेतकरी आपले घरगुती तेलासाठी त्याचा वापर केला जायचा. पण खरं तर गेली 3 ते 4 वर्ष झालं शोभिवंत सूर्यफूल मार्केटमध्ये येते आणि त्याची विक्री होत असते. बऱ्याच शेतकऱ्यांना ही गोष्ट माहीत नाही की बाबा शोभिवंत सूर्यफुलाचा वापर कसा केला जातो, शोभिवंत सूर्यफुलाला मार्केटमध्ये मागणी कशी असते. खरंच शोभिवंत सूर्यफुलाची जी शेती शेतकऱ्यांना परवडते का? ज्यावेळेस शेतकरी शोभिवंत सूर्यफुलाची लागवड करत असताना जमिनीचा प्रकार कसा पाहिजे, लागवड करत असताना 2 बियामधलं अंतर किती पाहिजे, 2 रोपातलं अंतर किती पाहिजे. ज्यावेळेस शेतकरी शोभिवंत सूर्यफुलाची लागवड करतोय त्याला मार्केट कसं आहे. खरं तर मार्केटमध्ये जे विकतंय तेच शेतकऱ्यांनी पिकवलं तर शेतकऱ्यांना 2 रुपये चांगले भेटणार आहे. शेतकरी मित्रांनो, माझ्या मागं तुम्ही हा जो प्लॉट पाहताय हा नोनिओ सीडची सनशाईन ऑरेंज म्हणून व्हरायटी आहे. 55 ते 60 दिवसामध्ये ही व्हरायटी काढणीसाठी येत असते. खरं तर मार्केटमध्ये जो कट फ्लावरमध्ये तुमचा पिंक डीजे असेल, जरबेरा असेल, कार्नेशन असेल, तुमचा ऑर्किड असेल, म्हणजे कट फ्लावरमध्ये जे आयटम येतात त्यामध्ये आता शोभिवंत सूर्यफुलाला मार्केटमध्ये मागणी चांगली आहे. आणि ज्यावेळेस शेतकरी शोभिवंत सूर्यफुलाची लागवड करतोय तर लागवड करत असताना जे चॅलेंज आहेत हे चॅलेंज काय आहेत, किंवा आपण डायरेक्ट शेतकऱ्याशी संवाद साधणार आहे. यांनी किती क्षेत्रावर या शोभिवंत सूर्यफुलाची लागवड केलेली आहे आणि डायरेक्ट आपण लाईव्ह प्लॉटमध्ये आलेलो आहे. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा. मी प्रतीक एकनाथ शिंदे, मुक्काम पोस्ट शिंदेवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मला सांगा, ह्या शोभिवंत सूर्यफुलाची तुम्ही जी व्हरायटी कोणती आहे? सनशाईन ऑरेंज. बरं, सनशाईन ऑरेंज ही व्हरायटी लावलेली आहे. तर तुम्ही आतापर्यंत शोभिवंत सूर्यफुलाची लागवड केली का पहिल्यांदाच लागवड केलेली आहे? ह्याच्या अगोदर पण ट्रायल म्हणून घेतली होती. बरं, त्यावेळी जरा रिझल्ट चांगला भेटला आणि पैसे पण चांगले झाले, त्याच्यामुळे परत एकदा हेच केले. बरं. शेतकरी मित्रांनो, महत्वाचा विषय की ज्यावेळेस शोभिवंत सूर्यफुल शेतकऱ्यांना लागवड करायची तर पहिली गोष्ट बऱ्याच शेतकऱ्यांची काय होती की काही चोपन जमीन असते, काही शेतकऱ्यांची काही जमीन असते. शेतकऱ्यांच्या मनामध्ये द्विधा परिस्थिती असते की बाबा आम्ही काळ्या जमिनीमध्ये लागवड करू शकतो का? कोणत्या जमिनीमध्ये याची शेतकरी लागवड करू शकतात? ह्याला जमिनीचं असं काही वेगळं नाही, कसली जमीन असली तरी याच्यात ते येतं. बरं. आणि लागवड करत असताना किती क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कमीत कमी लागवड केली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना ट्रान्सपोर्टेशनचा परवडलं पाहिजे आणि मार्केटमध्ये जो मिळणारा दर आहे हा दर सुद्धा चांगला भेटला पाहिजे? हे 1 ते 2 गुंठे असं प्लॉट बाय प्लॉट पाहिजे, त्याच्यामुळे रेट कंटिन्यू राहील आणि म्हणजे तोटा होणार नाही. बरं, आता तुम्ही किती क्षेत्रावर याची लागवड केलेली आहे? मी 5-10 गुंठ्यात लागवड केलेली आहे. बरं, 10 गुंठ्यासाठी जो बियाणे किती लागतं? 2 गुंठ्यांना 1 पॅकेट लागतं. एका पॅकेट मध्ये 1000 सीड्स येतात. 1000 सीड्स येतात. आणि याची उगवण क्षमता कशी आहे त्यामध्ये? उगवण क्षमता याची 95% उगवण क्षमता आहे. बरं, लागवड केल्यापासून जो हार्वेस्टिंगचा पिरियड असेल, हा हार्वेस्टिंगचा पिरियड किती म्हणजे काढणीसाठी किती दिवसात येते? कंपनीच्या मान्याने 55 दिवसाचा आहे. थंडीमुळे हा 60 दिवसावरती गेलेला आहे. 5-6 दिवस अलीकडे पलीकडे होऊ शकतो. उन्हाळ्यात हा त्यांच्यापेक्षा म्हणजे 50 दिवसात येतो. हा ज्यावेळेस शेतकरी मित्रांनो लागवड करत असताना हे लागवडीचं जे अंतर आहे हे लागवडीचं अंतर कसं ठेवलेलं आहे? 2 रो मधलं अंतर असेल किंवा 2 बियातलं अंतर कसं ठेवलेलं आहे तुम्ही? आता ह्याच्यात 1 फूट ते 1.5 फूट अंतर आहे. 2 बियातलं अंतर 1 ते 1.5 फुटापर्यंत आणि 2 रोतलं अंतर 2 रोतलं अंतर 1 फूट, म्हणजे 2 रोपातलं अंतर 1 ते 1.25 फुटापर्यंत आणि 2 रो मधलं अंतर 2 फूट आहे, 2 फुटापर्यंत. आणि जो बेड आहे हा बेड किती फुटी बनवलेला तुम्ही? हा 3.5 फुटी बेड आहे. 3.5 फुटी बेड आहे. 10 गुंठ्यामध्ये तुम्ही सांगितले की 5 जे पॅकेट लावलेले. शेतकरी मित्रांनो, हे जे बियाणं आहे हे तुमचं क्वांटिटीमध्ये येतं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस लागवड करताय तर एका पॅकेटमध्ये 1000 सीड्स 1000 सीड्स येतात. आणि त्याची कॉस्टिंग किती जाते? ते 2250 पर्यंत कॉस्टिंग जाते. म्हणजे थोडक्यात एक बियाणं 2 रुपये 50 पैशाला, 2.5 रुपयाला पडतं. 2.5 रुपयाला. आता ह्याचं जे मार्केटिंग तुम्ही कुठं करता? मार्केटिंग हे गुलटेकडीला करतो, पुण्याला. बर, आता चालू मिळणारा दर आहे हा दर कसा आहे मार्केटमध्ये? हा 5 फुलांचा 80 ते 100 रुपये रेट आहे. बरं, 5 फुलांना 80. शेतकरी मित्रांनो, जी व्हरायटी आहे सनशाईन ऑरेंज म्हणून नोनिओ सीडची व्हरायटी आहे. खरं तर तुम्ही किती जरी भारी पिकवलं तुमच्या जमिनीमध्ये, पण मार्केटला नेताना त्याची जी अट्रॅक्टिव्ह पॅकिंग आहे ह्या पॅकिंगवर तुमचं सगळं तुमचे रेट ठरत असतात. तुम्ही किती भारी म्हणजे तुमचं पीक कोणतं असू द्या, तुमचं शोभिवंत सूर्यफूल असू द्या किंवा तुमचं कोणतं फुल पीक असू द्या, मार्केटला नेताना जो घेणारा ग्राहक आहे ग्राहकाला ते अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे. मग तुम्हाला त्याची पॅकिंग करताना व्यवस्थित पॅकिंग करायला लागते. ज्यावेळेस तुम्ही ती पॅकिंग करताय
तर हा जो प्लॅस्टिकचा स्लीव्ज आहे, हा स्लीव्ज मध्ये याची पॅकिंग होते. 5 फुलाचा बंच आहे, स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे 5 फुलाचा बंच, हा बंच त्यामध्ये बांधला जातो. म्हणजे पॅकिंग करत असताना जो रबर आहे, हा रबर खालच्या साईडने लावला जातो, वर साईडने रबर लावला जातो आणि या स्लीव्ज मध्ये 5 फुलं, ही 5 फुलं टाकली जातात. माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता की ज्यावेळेस हार्वेस्टिंग करताय, तर हार्वेस्टिंग करत असताना हे शोभिवंत सूर्यफूल हार्वेस्टिंगला आले हे ओळखायचं कसं? हे असं हिरवट बाग आहे, हा हिरवट बाग ओपन होतो, बर. पिवळसर बाग जास्त दिसतो, हे हार्वेस्टिंगला आलेले. आता मार्केटमध्ये काही शेतकरी उमललेलं सूर्यफूल आणतात आणि तुम्ही सांगताय की आता थोडस त्याचं तोंड बाहेर निघलं की त्याला मार्केटमध्ये न्यायचं, असं का? उमललेलं आणलं तर आपल्याला मार्केटमध्येच विक्री करावी लागते त्याची. बर, बर. सेम डे किंवा 1 ते 2 दिवसात विक्री करावी लागते. हे जर आपण असं तोडलं, हे आपण एक्सपोर्ट साठी जातं, दिल्ली, हैदराबाद, इकडे तिकडे आपले त्यांना एक्सपोर्ट करता येतं. त्याच्यामुळे हे तिथं जाऊन ओपन होतं, म्हणजे त्यांना वेळ भेटतो आणि फुल पण चांगलं राहतं. आणि ज्यावेळेस तुम्ही मार्केटला नेताय, जर ही लेंथ आहे थोडक्यात स्टेमची, तर ह्याचा काही इफेक्ट पडतो का बाबा? कमी लेंथ, जास्त लेंथ, किती लेंथ, हा किती पाहिजे? कमी 1 मीटर पर्यंत लेंथ पाहिजे. 1 मीटर पर्यंत. शेतकरी मित्रांनो, हे शोभिवंत सूर्यफूल आहे. या सूर्यफुलाची तुम्ही लागवड तशी 12 महिने करू शकता, फक्त टेम्परेचरमध्ये. तर टेम्परेचर तुमचं मे महिन्यामध्ये काय होतं, टेम्परेचर खूप हाय गेलेलं असतं. बऱ्याच वेळा असं की टेम्परेचर जास्त असल्यानंतर थोडासा उगवणीवर थोडासा नॉर्मल परिणाम होऊ शकतो. पण